नमस्कार, मी सौ प्राची संदीप सावंत, ग्रुप ग्रामपंचायत हिरलोक किंदोळ प्रथम नागरिक या नात्याने मी बोलते की आज या ठिकाणी गोटोस मंडळावर जो अन्याय झाला आहे तो कशासाठी अन्याय झाला आहे ह्याचं आम्हाला प्रत्युत्तर पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांनी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि एक तो अन्याय गोटोस मंडळावरच कशाला केला हे पण मला विचारायचं आहे. आणि मी आमदार निलेशजी राणे साहेबांना विनंती करते ह्याच्यात जरा जास्तच लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांना त्यांचा पीक विम्याची रक्कम भेटली पाहिजे. आणि शेतकरी जो असतो तो आपल्या शेतीवरच अवलंबून असतो, त्याचं तो जीवन आपला जगत असतो. हे आपली शेती, काजू उत्पादन, आंबा उत्पादन ह्याच्यावरच आपलं जीवन हे करत असतो. मोलमजुरी करून पीक विमा भरत असतो. त्याची त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं मी पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांना विनंती करते. कुडाळ मालवण तालुक्याचे आमदार निलेशजी राणे साहेब यांना मी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव नरेंद्र गणपत राणे, ग्रुप ग्रामपंचायत हिरलोक केंद्र उपसरपंच तथा वनसमिती हिरलोक अध्यक्ष. आज या ठिकाणी आमच्या गोटोस मंडळावर जो अन्याय झालेला आहे त्या संदर्भात आज शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत. विषय म्हणजे आमचे हे पंचक्रोशीतील जे शेतकरी आहेत त्यांना शेती, भात, काजू, आंबा ही उत्पादनावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकरी आपल्या आंबा, काजू याचा विमा उतरवत असतात. परंतु आमच्या गोटोस मंडळामध्ये आजपर्यंत काजूचा जो विमा आहे तो मिळालेला नाही आहे. शासन सांगतं की शेतकऱ्यांना की तुम्ही विमा उतरवा आणि तुमच्या शेती जी आहे ती सुरक्षित करा. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांनी जाहीर केल्याप्रमाणे आंबा आणि काजू या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला विमा कंपनीमार्फत जो मोबदला मिळणार होता तो आजपर्यंत काजूचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. आणि जो आंब्याचा जो मोबदला मिळाला तो पण पूर्ण तुटपुंजा आहे. जो पालकमंत्री साहेबांनी जाहीर केलेला होता तो आमच्या गोटोस मंडळाला आम्हाला मिळालेला नाही आहे. कुठेतरी आमच्या मंडळावर अन्याय झाला असा आम्हाला वाटतोय आणि हा अन्याय झालेला आहे त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे असं मी पालकमंत्र्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आमचे या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते गरीब शेतकरी आहेत, त्यांनी कुठेतरी मोलमजुरी करून वगैरे हा विमा भरलेला आहे, त्यांना तो विम्याची रक्कम मिळाली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे काजू हा असं उत्पादन आहे की गेल्या वर्षी की मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पर्जन्य म्हणजे तापमान पण खूप वाढलेलं होतं, त्याच्यामुळे आणि हवामानामध्ये पण बदल होत गेलेले होते, त्यामुळे काजूचं उत्पादन खूप कमी प्रमाणात आलेलं होतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी याचा म्हणजे खूप आर्थिक नुकसान झालेलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना जो विमा उतरवलेला होता ते कुठेतरी विमा कंपनीने त्या शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा अन्याय झालेला. आम्हाला या ठिकाणी असं वाटतं कुठेतरी आमच्या या मंडळावर अन्याय तर करण्यात आलेला नाही ना असं आम्हाला या ठिकाणी वाटते. कारण पालकमंत्री महोदयांनी जाहीर करून पण आमच्या या गोटोस मंडळाला न मिळणे याच्या मागचं आम्हाला कुठंतरी कारण समजलं पाहिजे. या विषयात जर कृषी विभागाला आम्ही विचारायला गेलो तर कृषी विभाग सांगतं की ते विमा कंपनीच्या अंडर येतं, ते कोणत्याही प्रकारचं आम्हाला असं आश्वासक असं उत्तर दिलं जात नाही. तरी मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की आमच्या गोटोस मंडळावर जो झालेला अन्याय आहे तो कुठेतरी त्यांनी यामध्ये लक्ष घालून आमच्या या गोटोस मंडळातील शेतकऱ्यांना त्यांनी न्याय द्यावा. त्याचप्रमाणे या विभागात या विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनी पण या विषयात लक्ष घालून आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आमच्या शेतकऱ्यांवर झालेला जो अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी, शेतकऱ्यांना याचा जो विम्याचा मोबदला आहे तो मिळावा एवढंच मी या ठिकाणी पालकमंत्र्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमच्या जो मंडळावर जो अन्याय झालेला आहे ते कुठेतरी आमच्या मंडळावर जो अन्याय झाला त्याला वाचा फुटावी आणि आमच्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी एवढं मी सांगू इच्छितो. परफेक्ट. नमस्कार, मी हिरलोक गावचा शेतकरी आहे. माझी काजू बागायत आहे. माझ्याबरोबर पंचक्रोशीतले बरेचसे शेतकरी इथे उपस्थितीत आहेत. पण जो काय आमच्यावरती काजू बागायतदारांवरती किंवा आंबा बागायतदारांवरती पीक विमा भरले जातात, वर्षानुवर्ष भरून घेतले जातात, पण वेळेत कधीही पीक विमा मिळत नाहीत. जे काजू किंवा आंबा पिकवण्यासाठी जे कष्ट लागतात त्याला फवारणी आहे, साफसफाई आहे, त्याचे खत व्यवस्थापन आहे, याला जो खर्च येतो त्या उत्पादनातनं तेवढा खर्च सुद्धा निघत नाही. एवढा खर्च निघत नसून सुद्धाही शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आज काहीही करून ते पिकवण्याचा प्रयत्न करतो, पण
काही पावसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा धुकं पडणे किंवा उष्णता वाढणे याच्यामध्ये पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि एवढं नुकसान सहन करून सुद्धा विमा भरून सुद्धा आज सरकार या गोष्टीकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीत. ह्या गोटोस मंडळाला कोणत्याही प्रकार विमा का मिळत नाही हे आम्हाला शेतकऱ्यांना कळू दे की बाबा आम्ही विमा भरून सुद्धा आमच्यावरती अन्याय का होतो याचं उत्तर या सरकारने द्यावं ही आमची विनंती आहे. नाहीतर आम्हाला ह्याच्या पुढे कठोर पावलं उचलावी लागतील आणि जर कठोर पावलं उचलली असतील तर सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशी आमची सरकारला विनंती आहे. आणि जे काही नुकसानी झालेले आहेत, जे विमे राहिलेले आहेत ते या गोटोस सर्कलचे मिळावेत अशी विनंती आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे. एक मिनिट बोला. नमस्कार, रामचंद्र सावंत आणि उपस्थित सर्व हे पंचकृषीचे शेतकरी आम्ही इथे जमलेलो आहोत की आम्हाला दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्ही विमा आंबा किंवा काजू याच्यासाठी विमा जो भरतो त्यानंतर आमचं नुकसान पण बऱ्यापैकी दरवर्षीप्रमाणे होतं. कारण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सलग 3 दिवस पाऊस पडलेला होता आणि या पाऊस पडल्यामुळे आमच्या काजूचं आणि आंब्याचं बऱ्यापैकी नुकसान झालं. तरीसुद्धा ही आंब्याची तुटपुंजी जी मिळालेली रक्कम तीसुद्धा काय समाधानकारक नाही आणि काजूचं तर अजून आम्हाला या फोटोज पूर्णपणे ह्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये आम्हाला काय उत्पादन मिळालेलं नाही आणि काजू विमा पण आम्हाला काय मिळालेला नाही. तर त्याचं नुकसान भरपाई त्वरित सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून याचं देण्याची हे करावी आणि आम्हाला या सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांची. नमस्कार, मी विनोद सावंत, काजू बागायतदार हिरलोक. तर आजपर्यंत आम्ही काजू इन्शुरन्स हा दरवर्षी भरतो, पण यावर्षी गोटोस सरकारला काजू बागायतचे पैसे मिळाले नाहीत इन्शुरन्सचे. ते का मिळाले नाही त्याचं उत्तर आम्हाला काय मिळालेलं नाही आहे. परंतु आमची आमदार साहेबांना निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांना विनंती आहे की याची सखोल चौकशी करा आणि आम्हाला का मिळाले नाहीत काजूचे पैसे याची चौकशी करून आम्हाला त्याचे पैसे मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच आमचे काजू बागायतदार आहेत ते फार मोठं कष्ट करतात. तो प्रत्येक काजू निवडण्यासाठी प्रत्येक काजू घेण्यासाठी फार उन्हातानातून आमचे शेतकरी गोळा करतात आणि त्याचा मोबदला त्यांना काही मिळत नाही. तर मला एक विनंती करावीशी वाटते सरकारला की त्यांनी याबाबत सखोल अभ्यास करून चौकशी करून याचे आम्हाला इन्शुरन्स मिळावा हे असं एवढीच हे करतो, विनंती करतो. माझे शब्द संपतो. आमचा हा काजू बागायत शेतकरी आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत किंवा कौटुंबिक ज्या गरजा आहेत त्यासाठी हा काजू या पिकावर अवलंबून असतो. परंतु या जर इन्शुरन्स मिळाला नाही तर त्यांची जे प्लॅनिंग असतात पुढील प्लॅनिंग घरात लग्न करायचं असेल, मुलांचं शिक्षण असेल तर त्याबाबत लागणारा खर्च हा काजूवरच अवलंबून असतो. तर माझं असं म्हणणं आहे की सरकारने किंवा या शासनाने त्याबाबत विचार करून त्यांचे पैसे कसे जमा करता येतील याबाबत त्यांनी प्रयत्न करावेत ही विनंती.